नमस्कार. ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर क्लिप बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे काय आहे. तर हे काय आहे तर हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा, ज्याच्यामुळे तोंडाची चव एकदम पालटते आणि त्याच्यासोबत खरपूस खमंग अशी कळण्याची भाकरी. तर आज आपण बघणार आहोत खानदेशी मेन्यू. जर का तुम्हाला रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा हटके मेन्यू आहे. त्याच्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत ह्या बिना तिखटाच्या मिरच्या म्हणतात यांना इकडे. तर ह्या मिरच्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जवळजवळ ह्या 20 ते 25 मिरच्या असणार आहे. तर ह्या मी छान लोखंडी तव्यामध्ये भाजून घेणार आहे आणि थोडंसं मी इथे तेल घातलेलं आहे, कारण की त्या लवकर छान भाजल्या जातात यासाठी. याच्यामध्ये मी घालून घेणार आहे 20 ते 25 लसूण पाकळ्या सोललेल्या. त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर, म्हणजे ज्याच्यामुळे याला खूप छान टेस्ट येणार आहे. त्यानंतर मिरच्या भाजून होतात तोपर्यंत इथे भाकरीची तयारी करून घेत आहे मी. तर हे कळण्याचं पीठ आहे. याच्यामध्ये ज्वारी प्लस उडीद आणि थोडंसं मीठ असं हे गिरणीमधून दळून आणलं जातं. मग त्याच्यानंतर याची भाकरी केली जाते, जी खूप चविष्ट, खरपूस आणि खमंग होते. खायलाही खूप छान लागते आणि स्पेशली ठेच्यासोबत खाण्याची मज्जा काही औरच असते, अप्रतिम असते, भारी असते. तर इथे या ठिकाणी जसं नॉर्मल भाकरीसाठी आपण पीठ मळून घेत असतो, म्हणजे खूप रगडून रगडून पीठ मळून घेत असतो ना, तशाच पद्धतीने हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं. छान मऊ मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला भाकरी थापायला इझी होईल. तर इथे बघा, मी गोळा तयार करून घेतला आहे आणि जशी आपली नॉर्मल भाकरी असते, मी बाजरीची भाकरी शेअर केली आहे तुमच्यासोबत, तशाच पद्धतीने याला थोडा काळपटपणा आलेला असतो, कारण की याच्यामध्ये अख्खे जे उडीद असतात, साबूत उडीद, ते घातलेले असतात. तर थोडा त्यांचा काळपटपणा ह्या पिठाला येत असतो, पण खायला हे तितकंच खूप छान वेगळ्या टेस्टवाली भाकरी ही लागत असते. तर इथे बघा, जशी मी बाजरीची भाकरी थापून घेतली होती तशाच पद्धतीने ही भाकरी पण थापून घेत आहे. आणि ही मी मोठी नाही करणार आहे, कारण की ही फक्त माझ्यासाठी, एका व्यक्तीसाठीच मी करते आहे. तर इथे बघा, माझी भाकरी थापून झालेली आहे आणि त्यानंतर तवा तापत ठेवलेला होता मी, लोखंडी तवा. तर हा आमचा स्पेशल भाकरीचा तवा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही भाकरी आणि काही कोरड्या ज्या भाज्या असतात त्यासुद्धा करत असतो. तर इथे भाकरी मी टाकून घेतलेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा वरनं मी फिरवून घेणार आहे. तर माझे काही काही शब्द जे आहेत ते खानदेशी आहेत. तर पुणे ह्या भागात वेगळे आणि खानदेशी भागाचे थोडे वेगळे शब्द, तर याचं मिक्स होऊन जे काही असेल ते प्लीज एक रिक्वेस्ट आहे की समजून घ्या. तर इथे मी पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि छान थोडं पाणी सुकत आल्यानंतर मी भाकरीला पलटवून घेते आहे, कारण की दोघी साईडने ही भाकरी पण खूप छान शेकली जर आपण, तर खूप खरपूस छान लागत असते आणि त्याच्यामध्ये मीठ पण असतं, तर त्याच्यामुळे खूप चविष्ट लागते ती भाकरी. आणि ज्या आपल्या नॉर्मल दुसऱ्या भाकरी असतात, ज्वारीची आणि बाजरीची, त्याच्यामध्ये काही मीठ घालायची गरज नसते, नेहमी मीठ घालत नसते मी त्या भाकरींमध्ये. सो ह्या भाकरीच्या पिठामध्ये ऑलरेडी मीठ हे मिक्स केलेलं आहे. तर आपली एक साईड जी आहे ती मी शेकून घेते आहे. तर किनारीने पण छान भाकरी शेकून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा जातो. आणि आता पापुद्रा येण्यासाठी मी ठेवलेली आहे. जर लवकर पापुद्रा नाही आला भाकरीला, तर त्याच्यासाठी बघा, मी इथे गॅसवरती भाकरी ती जी आहे उलटी करून ठेवते, म्हणजे लवकर त्याला छानपैकी टम्म अशी ती फुगते आणि त्याला छान पापुद्रा येत असतो. तर इथे बघा, किती छान सुंदर आपली भाकरी ही टम्म फुगते आहे. पण गॅस ची फ्लेम आहे ती हाय फ्लेम नाही करायची, कमी फ्लेमवरतीच त्याला पापुद्रा हा येऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर तव्यावर टाकल्यावरती थोडा वेळ त्याला राहू द्यायचा. जितका कुरकुरीत पापड असतो तितकाच कुरकुरीत पापुद्रा आपल्या भाकरीला येत असतो. तर इथे मी पुन्हा भाकरी ठेवून दिलेली आहे थोडंसं 2 मिनिट, कारण की तवा पण आपला छान तापलेला होता. तर हे बघा, अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपली कळण्याची भाकरी ही होत आलेली आहे. त्यानंतर आपण
जो ठेचा होता तो खलबत्ता जो आहे त्याच्यामध्ये मी नेहमी ठेचा जो असतो तो ठेचून घेत असते, कारण की मिक्सरपेक्षा ठेचलेल्या ठेच्याची चव काही भन्नाटच लागते. सो मी एकीकडे जो आपला ठेचा होता तो बनवून घेतलेला होता. खूप सारे लसूण आणि मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर घालून तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ मी ॲड करून दिलेलं होतं. म्हणजे सगळ्यांमध्ये मीठ एकदम छान प्रकारे मिक्स होतं आणि त्याचा जो तिखटपणा असतो तो सुद्धा थोडा कमी होतो. त्यानंतर ज्या तव्यामध्ये भाकरी केली होती त्याच तव्यामध्ये मी आता ठेचा तळून घेणार आहे. जर तुम्हाला झटकीपट असं झणझणीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. ही खानदेशची स्पेशल डिश आहे आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगाल. तर इथे बघा, तेल पण मी जास्त घेतलेले नाही आहे. तेल पण कमी घ्यायचं आहे म्हणजे आपला जो ठेचा आहे तो तेलकट होणार नाही. बऱ्याच ठिकाणी जो ठेचा आहे त्याला न तळताच खाल्ला जातो, तेव्हा त्याची टेस्ट एकदम भारी लागत असते. कारण की कच्चे लसूण, कच्ची कोथिंबीर वगैरे हे सगळा त्याचा कच्चा जो स्वाद असतो ना तो खूप छान लागत असतो. तोंडाची चवच पालटून टाकतो. जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसेल तेव्हा तुम्ही ते ट्राय करू शकता. तर इथे मी जास्त नाही तळून घेणार आहे ठेचा, थोडाच तळून घेणार आहे. 1-2 मिनिट फक्त तापलेल्या तेलामध्ये ठेचा तळून घ्यायचा आहे. आणि इथे आपला जो ठेचा आहे तो रेडी झालेला आहे. त्यात पण मी ऑलरेडी कोथिंबीर घातली होती, पण वरनंसुद्धा मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे. मला आवडत असते अशी वरनं कोथिंबीर ठेच्यामध्ये घालण्यासाठी. सो वरनं पण मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि आपली गरमागरम कळण्याची भाकरी, त्याच्यासोबत फोडून घेतलेला एक कांदा आणि हा ठेचा एकदम अप्रतिम आणि भारी लागतं. ही माझी फेवरेट डिशसुद्धा आहे. तर बऱ्याच जणांना ठेचा हा आवडत असतो. तर तुम्ही पण ही डिश नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही खानदेशी स्पेशल डिश ते मला नक्की सांगा. तर हा जो ठेचा आहे तो आता मी काढून घेणार आहे. मोस्टली भाकरीच मी याच्यावर झाकून देत असते म्हणजे भाकरीला ठेच्याची टेस्ट येते. तर हे बघा, तयार झालेला आहे आपला खानदेश स्पेशल डिश आणि ती म्हणजे गरमागरम खरपूस कळण्याची भाकरी आणि त्याच्यावर हिरवागार छान असा ठेचा आणि फोडलेला एक कांदा. होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.